तो आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आम्हाला त्याबद्दल तुमच्यामुळे शंका आहे. नाही असं आहे की मी मागच्या आठवड्यात म्हटलंय अपघातानं मिळालं यश आहे तुम्हाला. फार भळवून जाऊ नका तुम्ही. लोकांच्या निगेटिव्ह जो काही तुम्ही निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची दिशाभूल केली ती दिशाभूल आता या निवडणुकीत होणार नाही. तुमचं अध्यक्ष महोदय म्हणून आता सन्मान्य आमचे मित्र अनिल देशमुख साहेब आता ते बसून बोलले पण हरकत नाही, माझे चांगले स्नेह आहेत, माझे चांगले मित्र आहेत. पण अध्यक्ष महोदय हा जो काही सरकारला फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे, याच्यामध्ये फार मोठी अनियमितता झाली, अशा प्रकारचं जे चित्र रंगवलं जातं, तो सरकारचा प्रकल्प धारावी पुनर्वसनात जो आहे त्याला ही जमीन त्यावेळी मंत्रिमंडळाच्या मांडणीतून हस्तांतर केलेली आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये कुठे गैरव्यवहार झाला अध्यक्ष महोदय अशा प्रकारचं जे चित्र सांगण्याचा रंगवण्याचा प्रयत्न होतोय. असं आहे तो साताऱ्याच्या प्रकरणामध्ये असेल, धारावी पुनर्वसनाच्या प्रकल्पामध्ये असेल, आणि मालींची जी जमीन इंडियन फार्मरचा आपण बाबा उल्लेख केलेला आहे, हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. याच्यामध्ये सुनावणी सुरू आहे. त्याच्यामध्ये जो निर्णय आपण घेतला होता नंतर ज्या त्रुटी लक्षात आल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिवांना ते परत तपासायला सांगितलं आपण, आणि ते आता पुन्हा रिव्ह्यू मध्ये आपण पुन्हा घेतलेलं आहे की याच्यामध्ये काही शासनाचं नुकसान होतं का, शासनाचं काही त्याचे काय शासनामध्ये त्यामध्ये काय नुकसान होत असेल तर मग त्याचं फेरविचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणून त्याच्यामुळे अंतिम निर्णय झालेला नाही आहे. म्हणून अध्यक्ष महोदय याच्यामध्ये ज्या काही गोष्टी शासनाच्या स्तरावर आपल्याला करायच्या आहेत की ज्यामुळे एक्सचेकरचं नुकसान होऊ नये, राज्याचं नुकसान होऊ नये, याची पूर्ण खबरदारी आपण या ठिकाणी अध्यक्ष महोदय घेतलेली आहे. प्रकल्पामध्ये जो मूळ टेंडर होतं त्यामध्ये कुर्ल्याची जमीन होती का, हे नंतर जमिनी आपण त्यात घातलेल्या आहेत. तर मूळ जर आपण मूळ टेंडरमध्ये ती जमीन असेल तर दुसऱ्या कोणीतरी कमी किमतीमध्ये बीड केलं असतं. हे मूळ टेंडरमध्ये ही जमीन नसताना तुम्ही अनेक जमिनी, मग खारलँडची जमीन आहे, देवनारची जमीन आहे, मुलुंडची जमीन आहे, हे घालून वाढवायचा प्रयत्न करताय. तिथं धारावीमध्ये तिथल्या तिथं पुनर्वसन होणं शक्य आहे, बाहेरच्या जमिनी कशाला देत आहे. TDR बद्दलचा निर्णय घेतला तो फार मोठा निर्णय आहे, फार प्रचंड मोठा विषय आहे. अगदी फार साधा निर्णय असा आहे, काहीच झालं नाही असं भासवायचा कृपा करून प्रयत्न करू नका. किंवा याबद्दल एक वस्तुस्थिती सगळी मांडा ना. एक श्वेतपत्रिकेची मागणी केलेली आहे, मूळ टेंडरमध्ये किती जमीन होती, नवीन तुम्ही किती देत गेला, आता आणखी किती देणार आहेत, किती फायदा होणार आहे. अध्यक्ष महोदय की महसूल विभागाच्या संदर्भात जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला गेला आहे की धारावी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात एक स्वतंत्र चर्चा आपल्याला करता येईल की त्या चर्चेच्या अनुषंगिक त्या निविदा कशा निघाल्यात, काय निघाल्यात, त्यामध्ये काय त्यामध्ये करता येईल, कोणते निकष अध्यक्ष महोदय निश्चित करण्यात आले होते. अध्यक्ष महोदय ही मुळातच ही पशुसंवर्धन खात्याची जागा होती आणि ही जागा नंतर मग अशा पद्धतीने या पुनर्वसन प्रकल्पाला उपयुक्त आहे म्हणून आपण अध्यक्ष महोदय ती जागा पशुसंवर्धन खात्याकडून दुग्ध विकास खात्याकडून महसूलला देण्यात आली, महसूल कडून त्या प्रकल्पाला देण्यात आले. आता या मूळ आपण जे मुद्दा उपस्थित केलेला आहे की मूळ त्याच्या प्रकल्पाची ज्यावेळी निविदा प्रसिद्ध झाली मग त्या निविदेमध्ये ही जागा दाखवण्यात आली होती का, अध्यक्ष तो तपशील आज त्या विभागाची जबाबदारी माझ्याकडे नसल्यामुळे मला माहित नाही. पण निश्चितपणे आपण जे काही मुद्दा उपस्थित केलेला आहे संबंधित मंत्री महोदयांना त्याबद्दलची निश्चित आम्ही आपल्याला अधिक माहिती कळवण्याबद्दल त्यांनाही सांगण्यात येईल. अध्यक्ष महोदय अन्य मान्य अतुल भतकळकर साहेबांनी काही मुद्दे उपस्थित केलेत. निश्चितपणे सुलभता यावी कामकाजामध्ये म्हणून त्यांनी चांगल्या सूचना केल्यात. पण मला वाटतं विस्ताराने सांगण्यापेक्षा 4-4 मत पण मला वाटतं एक बैठक आपल्या समवेत आपल्या नाही भतकळकर साहेबांचं अध्यक्ष महोदय त्यांनी त्याबद्दल जी काही मागणी केली निश्चित आपण त्याबद्दल विचार करू. अध्यक्ष महोदय संजय केळकर साहेबांची काही मागणी होती, ज्या सन्मान्य सदस्यांनी या बाबतीमध्ये मागण्या केलेल्या आहेत. मग संजय जयस्वाल साहेबांच्या वाळू धोरणाबद्दल काही चांगल्या सूचना केल्या त्यांनी. आपण या माफियाचं उच्चाटन करण्यासाठी जे प्रयत्न करतोय त्याबद्दलही वेळोवेळी त्याच्यामध्ये अनेक वर्षाची किडलेली व्यवस्था आहे. मी मागच्या एक वेळी सभागृहात मी त्याचा उल्लेख केला होता आणि म्हणून याच्यामध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो अध्यक्ष महोदय की सामान्य नागरिकाला सुलभतेने वाळू मिळावी, घरकुल योजनेच्या मध्ये वाळू त्या घरकुल धारकाला वाळू मोफत मिळावी, असे सगळे प्रयत्न अध्यक्ष महोदय यामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतोय.
आणि वेळोवेळी येणाऱ्या अडचणी ज्या आहेत अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये आपल्याला कारवाई करण्याबद्दल आलेल्या सूचनेच्या बद्दल आम्ही नेहमीच सतर्क राहून आपण कारवाई करत आलेलो आहोत. अध्यक्ष महोदय, ज्या सन्मान्य सदस्यांनी चर्चेत भाग घेताना ज्या सूचना केलेल्या आहेत, निश्चितपणे त्यांची एक बैठक अधिवेशनापूर्वीच घेऊन त्यांना मी या सगळ्या विषयाबद्दल निश्चितपणे बोलावं, त्यांना अवगत करीन. माननीय आशिष जयस्वाल साहेबांनी एक उल्लेख केला आहे, ज्या सन्मान्य सदस्यांचा मी पुन्हा या ठिकाणी सांगतो की त्यांना बोलावून आपण चर्चा करू. परंतु एक सांगतो अध्यक्ष महोदय की या निमित्तानं ज्या गोष्टीच्या संदर्भामध्ये, विशेष करून जमिनीच्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी काही आरोप करण्याचा प्रयत्न झाला, मला वाटतं महसूल खातं हे अतिशय पारदर्शक पद्धतीने काम करतं. यापूर्वीच्या बिल्डरांना दिलेल्या काही परवानग्या याचं आता पुनर्वलोकन सुरू आहे, त्याची आता चौकशी सुरू झालेली आहे. आता या संबंधीमध्ये ज्या अनियमित आढळलेल्या आहेत त्या सुद्धा लवकरच, मला वाटतं जसं बाबांनी मागणी केलेली आहे तशी एखादी श्वेतपत्रिका आपण निश्चितपणे काढू. म्हणजे यापूर्वी जे घडलंय आणि ते आता मला वाटतं अध्यक्ष महोदय, जे काही झोपेचं सोंग घेतला ज्या लोकांनी घेतलेला आहे त्यांना सुद्धा याबद्दल केव्हा तरी आता जनतेला उत्तर द्यावे लागतील. निश्चितपणे आम्ही त्याची श्वेतपत्रिका काढू. धारावीबद्दल बाबा आपण विनंती केलेली आहे, त्याची आपण या निमित्तानं निश्चितपणे सरकारला काही या ठिकाणी कुठल्या प्रकारचं लपवायचं नाही आहे. आम्हाला काही कोणता अमर बिल्डर असेल की आणखीन कोणता बिल्डर आहे त्याला पाठीशी घालायचं नाही आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, महसूल खात्याच्या ज्या मागण्या आहेत 2024 करता दत्तमय भारतीय अंतर्गत बाबीसाठी रुपये 5,460 कोटी 27,41,000 रुपयाच्या अर्थसंकल्पीय मागण्या सभागृहात सादर करण्यात आलेल्या आहेत, त्या आपण मान्य करत अशी सभागृहाला मी विनंती करतो. त्याच पद्धतीने महसूल विभागाच्या महसूल प्रभागाकरिता 2024 करता दत्तमय भारत अंतर्गत बाबीसाठी रुपये 4,762 कोटी 5,39,000 रुपयाच्या अर्थसंकल्पीय मागण्या सभागृहात सादर करण्यात या ठिकाणी मी मांडतो, त्यालाही सभागृहाने मान्यता द्यावी अशी आपल्याला मार्फत सभागृहाला विनंती करतो. आश्वासन दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. लवकरात लवकर माननीय मंत्री, निवडणुकीच्या आधी आपण ती काढावी. महिला व बाल विकास विभाग